ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, आपला हा भारत देश, जग त्याच्यात भारत देशात कोणतं महाराष्ट्र राज्य. बघा, या महाराष्ट्र राज्य खूप शूरवीर आहे, क्रांतिकार आहे, पण त्याच्यामध्ये किती आहे? 10% फितूर आणि भ्रष्टाचारी आहेत. पहिल्यापासून आपल्याला वरदान आहे. बघा, संभाजी महाराज त्यांना पकडून द्यायला कोण झाला? गणोजी शिर्के. संभाजी महाराजांचं वजन 250 किलो होतं. तो सिंहाचे दात मोजत होता आणि अशा वीराला पकडून कोणा दिलं? गणोजी शिर्क्यानं. आणि मग संभाजी महाराजांना ज्या वेळेला मारलं, त्याचा सूड घेण्याकरता संताजी आणि धनाजी त्यांनी मोगल सैन्याला हादरून सोडलं. मोगलांच्या सैन्यांना पाण्यामध्ये, त्या घोड्यांना पाण्यामध्ये संताजी धनाजी दिसत होते. औरंगजेबाचा 2.5 लाख सैन्याच्या मध्ये जाऊन आणि त्यांचे सोन्याचे कळस कापून आणले होते. आणि अशा त्या संताजीला मारुती मान्यांना तो ध्यानाला बसला होता, एकाग्रता करत होता आणि त्याचं मुंडकं कापून औरंगजेबाला नेऊन दिलं. अशा या परंपरा आपल्याकडं पहिल्यापासून चालली. फितुरी आज मंत्र्यांमध्ये, राजकारणांमध्ये, घराघरात जिकडं तिकडं फितुरी किती? 25%. आणि म्हणून या महाराष्ट्राला अशी काळिंबा लागलेली. आणि बघा, आज दुधात भेसळ, धान्यात भेसळ, हॉटेलात भेसळ, तेलात भेसळ. आज भेसळचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे आणि लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. लोक मेले तरी चालतील, पण त्यांचं भागलं पाहिजे. आणि या भ्रष्टाचाराला आळा घालणारा कोण जन्मला? संताजी धनाजी वाणी असा तो तुकाराम मुंडे. आणि त्या तुकाराम मुंड्याला हे जे शासन आहे, यांना हप्ते मिळतात आणि मग ते काय करतात? त्याची बदली करतात. म्हणजे चांगलं बघवत नाही. म्हणून कृपा करा, तुम्ही संघ काही आणलं नाही, संघ काही नेणार नाही. भ्रष्टाचार करणारा आणि फितूर करणाऱ्याला तुम्हाला जन्म नरका जावा लागेल. तुम्हाला किडे, जे शेणातले किडे असतात ना, गोवातले किडे असतात ना, त्या किड्यावाने तुम्हाला जन्म मिळणार आहे, हे ध्यानात ठेवा. तुका म्हणे लेखा न चुके ब्रह्मादिका. तुमच्या कर्माचं फळ, तुम्ही वाईट कर्म करताना तुम्हाला वाईट जन्म मिळणार आहे. तुम्ही 2 दिवस पैशाच्या मागं लागून, धनाच्या मागं लागून, सत्तेच्या मागं लागून जरी हे करतात तरी त्याचं फळ तुम्हाला भोगावं लागेल. तरी कृपा करून वाईट करू नका, फितूर होऊ नका, भ्रष्टाचार करू नका, भेसळ करू नका. सत्य वागा, सत्य जगा आणि जगू द्या. ही संस्कृती उभी करा. आणि हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.